राज्यात उर्दू चालते मग हिंदी का नाही असा सवाल अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। राज्यात पहिली इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर वाद निर्माण झालाय। महाराष्ट्रावर हिंदी भाषा थोपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांकडून होतोय। त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देत नवीन वाद ओढावून घेतलाय। त्यांनी नाव न घेता मनसेवर टीका केली आहे। राज्यात तुम्हाला उर्दू चालते मग हिंदी का नाही असा सवाल त्यांनी केलाय। हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचा त्यांनी निषेधही केलाय। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या या भूमिकेमुळे हिंदी भाषेच्या सक्तीच्या वादाला आणखीनच तोंड फुटण्याची शक्यता आहे। तर यावर मनसे काय प्रतिक्रिया देईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आमदार जगताप म्हणाले, उर्दू शिकविणाऱ्यांना पैसे मिळतात, मान्यता मिळते, त्या संस्थांना सरकारकडून पैसाही मिळतो, त्याला हे लोक विरोध करत नाही, उलट त्याचं समर्थन करतात आणि हिंदीला विरोध करतात। आज आपल्या जिल्ह्यातील अनेक लोक इतर राज्यांमध्ये व्यवसाय करतात, तिथे मराठी बोलली जात नाही। हिंदी ही एकमेव भाषा आहे जी लोकांना जोडते, त्यामुळे हिंदी भाषेला विरोध करणं म्हणजे पुढच्या पिढीचं नुकसान करणं आहे, असं मत आमदार संग्राम जगताप यांनी मांडलंय। तर आगामी विधिमंडळ अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।